नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या शेतामध्ये सौर कृषी पंप बसवण्यासाठी अर्ज केला असेल, पैसे भरून अनेक महिने झाले असतील, तरी ही पंप कधी बसणार या विचारात असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सौर पंप योजनेचे काम निधी अभावी किंवा वर्क ऑर्डर न निघाल्यामुळे काहीसे थंडावले होते. अनेक शेतकरी बांधव कमेंटमध्ये विचारत होते की सर, पैसे भरलेत पण अजून वेंडर सिलेक्शन झाले नाही किंवा साहित्याचा पत्ता नाही, मटेरियल मिळालेलं नाही. पण आता शासनाकडून एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. 6 जानेवारी 2026 रोजी शासनाने 2 महत्त्वाचे GR काढले आहेत आणि थांबलेला निधी वितरित करण्यात मंजुरी दिली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शासनाचा नवीन निधी नेमका कोणासाठी आला आहे, 35 कोटी आणि 25 कोटीचा हिशोब, अनुसूचित जमाती STचा निधीचा फायदा जनरल किंवा ओपन कॅटेगरीच्या शेतकऱ्यांना कसा होणार आणि ज्यांनी पैसे भरले त्यांची पुढील प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशी असेल, ही माहिती अर्धवट ऐकू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण त्या ब्रेकिंग न्यूज बद्दल बोलूया. राज्य शासनाच्या नवीन अपडेटनुसार सौर कृषी पंप योजनेसाठी अडकलेला निधी आता मोकळा झाला आहे. 6 जानेवारीला जे 2 शासन निर्णय आले आहेत त्यानुसार महावितरणासाठी 35 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. मेढा कुसुम ब योजनासाठी 25 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. आता तुम्ही म्हणाल, सर हा निधी तर अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी आहे, मग बाकीच्या शेतकऱ्यांचं काय? इथेच खरी महत्त्वाची माहिती आहे जी तुम्हाला समजून घेणे गरजेचं आहे. राज्यात एकूण 5,75,000 सौर पंप बसवण्याचे उद्दिष्ट आहे. यात महावितरणाकडे 2,257 आणि मेढाकडे 1,418 अर्ज प्रलंबित होते, जे फक्त निधी अभावी अडकले होते. आता हा 60 कोटीचा निधी आल्यामुळे या हजारो पंपाचे काम तात्काळ सुरू होणार आहे. आता बरंच जनरल किंवा OBC प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की याचा आम्हाला काय फायदा? तर मित्रांनो, सिस्टीम अशी काम करते की कुसुम असो की मागेल त्याला सौर पंप, यात प्रत्येक कास्ट कॅटेगरीचा SC ST जनरल एक ठराविक कोटा असतो. जोपर्यंत एका प्रवर्गाचा, उदाहरणार्थ STचा जुना कोटा किंवा बॅकलॉग भरला जात नाही तोपर्यंत सिस्टीम नवीन वर्क ऑर्डर किंवा नवीन प्रवर्गासाठी कोटा ओपन करत नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर ST प्रवर्गाचे जे काम निधी अभावी अडकले होते ते आता या पैशांमुळे मार्गी लागेल. एकदा का त्यांची पेंडन्सी संपली की आपोआपच जनरल आणि इतर प्रवर्गासाठी रस्ता मोकळा होईल. त्यामुळे ही बातमी सर्वांसाठीच आनंदाची आहे. आता चक्र वेगाने फिरायला सुरुवात होईल. आता वळूया तुमच्या वैयक्तिक अर्जाकडे. निधी आलाय, काम सुरू होत आहे, पण नक्की प्रोसेस कशी असणार? ज्यांनी पेमेंट केलं आहे त्यांनी या टिप्स लक्षात ठेवा. स्टेप पहिला, वेंडर सिलेक्शन. येत्या 8 ते 10 दिवसात तुम्हाला मेसेज येईल की तुम्हाला अमुक एक कंपनी, उदाहरणार्थ टाटा, शक्ती, JK, किर्लोस्कर मिळाली आहे. किंवा जर तुम्हाला पोर्टलवर कंपनी निवडण्याचा ऑप्शन आला असेल तर वाट पाहू नका, लगेच चांगली कंपनी निवडून घ्या. स्टेप दुसरी, साईट सर्वे. कंपनी निवडल्यानंतर त्या कंपनीचा प्रतिनिधी तुमच्या शेतात येईल. तो काय बघेल? पहिली, पाण्याची उपलब्धता, विहीर, बोर. दुसरं, आणि सावली नसलेली जागा. लक्षात ठेवा, जर पाणी नसेल तर पंप बसवला जात नाही. स्टेप तिसरी, मटेरियल डिस्पॅच आणि इन्स्टॉलेशन. सर्वे ओके झाला की कंपनी साहित्य पाठवते, पण बसवल्यावर तुमचा आणि पंपाचा एक फोटो सेल्फी जिओ टॅग करून अपलोड केला जातो. हे झाल्याशिवाय कंपनीला पैसे मिळत नाही. त्यामुळे आता कंपनीच घाई करेल तुमचे काम पूर्ण करण्यासाठी. काम वेगाने होणार आहे, पण तुमच्याकडून काही चूक झाली तर काम रखडू शकते. या 3 गोष्टीची काळजी घ्या. पहिली, जागा क्लिअर ठेवा. जिथे पॅनल बसवायचे आहे तिथे कोणत्याही झाडाची सावली येणार नाही याची आताच खात्री करा. सावली पडली तर पंप पूर्ण क्षमतेने चालत नाही. दुसरा, तुमचा 7/12 उतारा अपडेट ठेवा. जर सामायिक क्षेत्र असेल तर बाकीच्यांची ना हरकत NOC तयार ठेवा, म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही. तिसरं, फसवणुकीपासून सावधान राहा. हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा तुम्हाला फोन येतो की अमुक पैसे भरा, लगेच गाडी पाठवतो. मित्रांनो, तुम्हाला फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत पोर्टलवरच महावितरण किंवा मेडाला पैसे भरायचे आहे. कोणत्याही प्रायव्हेट व्यक्तीला किंवा एजंटला रोख रक्कम देऊ नका. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर शासनाने निधीची अडचण दूर केली आहे. ज्यांनी संयम ठेवला आहे त्यांना नक्कीच फळ मिळणार आहे. येत्या 15 ते 20 दिवसात महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतात सौर पंप पाणी उपसताना दिसतील. तुमचा अर्ज सध्या कोणत्या स्टेजला आहे? तुम्हाला वेंडर मिळाला आहे का? हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, अशाच खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत राम राम.